नमस्कार शिक्षक मित्रांनो, खताळ सरांच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती शिक्षक मित्रांचं स्वागत आहे. बरोबर. आता तुम्ही पवित्र पोर्टल हे जे नाव आहे, हे तुम्ही ऐकलेलं आहे. तुम्ही प्रक्रियेचा भाग आहेत किंवा नव्याने जे काही डी-एड, बी-एड करणारे जे विद्यार्थी आहेत, त्यांना या पवित्र पोर्टलच्या रजिस्ट्रेशनमध्ये, प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचं आहे आणि सहभागी होताना त्याची जी माहिती आहे, ही प्रॉपर माहिती कुठेतरी तुम्हाला मिळायला हवी. त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. इथून पुढे एक 3-4 महिने जे काही पवित्र पोर्टल रिगार्डिंग ऑथेंटिक माहिती असेल आणि रोजच्या रोज नसेल, पण काहीतरी प्रॉपर अपडेट असेल, तर ती तुम्हाला नक्कीच आपल्या YouTube चॅनलवरती कळवण्यात येणार आहे. बरं, पवित्र पोर्टलची जी काही भरती आहे, 2026 ची जी भरती आता राबवण्यात येत आहे, त्याचं रजिस्ट्रेशन पूर्वी झालं होतं. मी या पोर्टलचा भाग आहे. 2021 मध्ये त्या ठिकाणी परीक्षा देऊन पोर्टलच्या प्रक्रियेमध्ये मी सहभागी होतो. पण त्या ठिकाणी आत्ताच्या पोर्टलमध्ये आणि पूर्वीची जी काही एक्झाम झाली होती, पवित्र पोर्टलची जी टेट एक्झाम आहे, याच्यामध्ये पेपर जरी सारखा असला, पण सिलेक्शनचे जे काही मुद्दे आहेत, हे नक्कीच त्या ठिकाणी वेगवेगळे आहेत. तर मी आज काही माहिती देणार आहे. त्याच पद्धतीने मला योग्य वाटलं, तर पुढील काही दिवसांमध्ये एका ठराविक इंटरव्हलमध्ये जे तुमचं कन्फ्युजन होत असतं, की ही प्रक्रिया राबणार कशी आहे, सिलेक्शन होईल का, मेरिट किती लागेल, याच्याबद्दलची सगळी माहिती आपण या चॅनलच्या मार्फत प्रोव्हाईड करणार आहोत. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जर व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरू नका. जे मित्र तुमचे शिक्षक भरतीच्या प्रक्रियेमध्ये आहेत किंवा तुम्ही सहभागी होणार आहात, तर हा व्हिडिओ आणि इथून पुढचे जे सगळे व्हिडिओ असतील हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असतील. तर जाणून घेऊया. पहा, या ठिकाणी मी काही माहिती तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ही प्रक्रिया कशी असणार आणि थोडक्यात आहे सगळ्या माहिती. शिक्षक भरतीची प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू झाली आहे. शिक्षण विभागाने सर्व जिल्हा परिषद असतील बघा, ज्या काही झेडपीच्या शाळा असतील, महानगरपालिका असतील, खाजगी अनुदानित, विनाअनुदानित ज्या संस्था आहेत, त्यांना 1 ते 31 मे 2026 दरम्यान रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड करण्याचे आदेश दिले आहेत. बरं, याच्यासाठी आता मुदतवाढ आहे 15 जून पर्यंत. बरोबर, काही टेक्निकल इश्यू असतील किंवा बिंदू नामावली असेल, याच्यासाठी मान्यतेसाठी 15 जून पर्यंत एक्सटेन्शन दिलेलं आहे. ओके, पुढे पाहूया आता. जवळपास आता किती 1.70 म्हणजे 1,70,000 जास्त उमेदवार त्या ठिकाणी पात्र आहेत आणि 2.1 लाख उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती 2025 साली. म्हणजे आता 2026 आहे. मे जून मध्येच पेपर झाले होते. वर्षपूर्ती झालेली आहे. त्यापैकी 1,70,108 उमेदवारांनी सेल्फ सर्टिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. ओके, हे उमेदवार आता भरतीच्या प्रक्रियेसाठी पात्र आहेत. म्हणजे 1,70,000च्या आसपास विद्यार्थी हे पात्र आहेत. बर, पदसंख्या किती असू शकते? अधिकृत अंतिम आकडा अजून जाहीर नाहीये, पण विविध अधिकृत व विश्वसनीय वृत्तांनुसार त्या ठिकाणी 10,000 ते 13,000 प्लस पदे, म्हणजे 10 ते 13,000च्या अराउंड त्या ठिकाणी पदं येऊ शकतात. सर्वात मोठा अडथळा बिंदू नामावली आहे, रोस्टर आहे. अनेक संस्थांनी बिंदू नामावली अद्ययावत केलेली नव्हती, त्यामुळे जाहिरात प्रक्रिया आणि भरतीला विलंब होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. म्हणजे बिंदू नामावली अजून त्या ठिकाणी रोस्टर तपासणी असेल, याच्यामध्ये अजून अडथळा निर्माण झालेला आहे. शिक्षण विभागाने मुदतवाढ देऊनही दुरुस्तीचे आदेश दिलेले आहेत. बरं, आता प्रेफरन्स जे आहेत, पसंतीक्रम नियमात मोठा बदल झालेला आहे. पूर्वी, आता सगळ्यात मी तुम्हाला म्हणलं की मागली प्रक्रिया आणि आत्ताची सिलेक्शनची प्रक्रिया, पूर्वीच्या वेळेस एक कॅन्डिडेट हा 3 ते 4 वेळेस सिलेक्ट होत होता. तो नियम आता बदललेला आहे. एका कॅन्डिडेटला एकदाच संधी आहे. नक्कीच याच्यामुळे जे विद्यार्थी लोअर स्कोरचे आहेत त्यांना या ठिकाणी संधी भेटणार आहे. कारण की हायर स्कोरर वाले काय करत होते, प्रत्येक ठिकाणी सिलेक्शन त्यांचं होत होतं आणि सिलेक्शन ते एकाच ठिकाणी घेत होते किंवा ते सोडत होते. पहिलं पद, दुसरं पद घेत होते आणि ते पद रिक्त राहत होतं. विविध संस्थांना, झेडपींना जागा रिक्त राहिलं पाठीमागल्या भरतीमध्ये. कॅन्डिडेट अवेलेबल असून सुद्धा कॅन्डिडेटला त्या ठिकाणी ती जागा घेता आलेली नाही. तो अडथळा या भरती प्रक्रियेमध्ये नक्कीच
याला खूप सारा विरोध होत असेल, पण माझ्या मते हा नक्कीच चांगला डिसिजन आहे. ओके. उमेदवार मर्यादित प्रेफरन्स लॉक करू शकत होते. बरोबर. आता 100 पर्यंत प्रेफरन्स लॉक करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. त्यामुळे अधिक शाळा निवडण्याची संधी मिळणार आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर आता जवळपास ज्या काही प्रेफरन्सची जी काही मर्यादा आहे, बरोबर? ती त्या ठिकाणी काय करण्यात आलेली आहे, तर 100 पर्यंत म्हणजे 100 आणि 50 आहे. मी तुम्हाला सांगतो, की 100 प्रेफरन्स जे आहेत, हे त्या ठिकाणी विथआऊट इंटरव्ह्यूमध्ये आहेत आणि विथ इंटरव्ह्यूमध्ये हे 50 प्रेफरन्स आहेत. आता याच्याबद्दल मी बोलणार आहे नाही, की थोडंसं वेगळं कसं वाटतंय तुम्हाला सांगतो. 50 प्रेफरन्स हे ॲक्चुअली विथआऊटला पाहिजे होते. म्हणजे झेड-पी महानगरपालिका यांचे विथआऊट इंटरव्ह्यूमध्ये म्हणजे डायरेक्ट सिलेक्शन फक्त नाव त्या ठिकाणी ॲड होणार आणि तुम्ही जाऊन त्या ठिकाणी हजर व्हायचं. याच्यासाठी ॲक्चुअली 50 प्रेफरन्स पाहिजे होते आणि विथ इंटरव्ह्यूमध्ये म्हणजे ज्या संस्था असतात, संस्था खूप असतात. एका गावामध्ये एक संस्था असते, दुसऱ्या म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये खूप साऱ्या संस्था असतात. तर हे मला थोडंसं वेगळं वाटलं. शासनाने याच्यावर नक्की विचार करायला पाहिजे. व्हाईस वर्सा म्हणजे उलटं करायला पाहिजे होतं. विथ इंटरव्ह्यू साठी 100 आणि विथआऊट इंटरव्ह्यू हे 50 सफिशियंट होते. 50 का सफिशियंट होते? आपल्या जेवढ्या झेड-पी आणि काही मोजक्या संस्था त्या 50च आहेत. 50 ते 60-70 च्या वर हा आकडा जातच नाही ॲक्चुअली. ते उलटं केलेलं आहे. काय केलेलं आहे समजलेलं नाही. बरोबर. तर पात्रतेसाठी काय अटी आहेत बघा. टी-ई-टी, सी-ई-टी पात्रता असावी, टेट परीक्षा उत्तीर्ण असावी, सेल्फ सर्टिफिकेशन पूर्ण असावं. नक्कीच सेल्फ सर्टिफिकेशन सगळ्यांचं असेलच. पवित्र पोर्टलवर नोंदणी केलेली आहे. कागदपत्रांची पडताळणी ही नंतर करावी लागते. बरं. जिल्हा परिषद शाळा असेल, महानगरपालिका, खाजगी, अनुदानित शाळा, विनाअनुदानित शाळा, प्राथमिक ते उच्च प्राथमिक स्तरावरचे पदे हे त्या ठिकाणी दिसणार आहे तुम्हाला. ओके. बरं स्पर्धा किती आहे? पात्र उमेदवार जर तुम्ही पाहिले तर 1.5 लाखाच्या आसपास आहेत. 10 ते 13,000 या ठिकाणी पदं आहेत. खूप मोठी स्पर्धा त्या ठिकाणी आहे. पवित्र पोर्टल का महत्वाचं आहे बघा. संस्था स्तरावरील भरतीची पारदर्शकता म्हणजे संस्थेवर पूर्वी भरती जवळचे रिलेटिव्ह असतील, मान्यता घेऊन त्या ठिकाणी केल्या जायच्या भरत्या, त्याला चाप बसणार आहे. संपूर्ण भरती ऑनलाईन आहे. गुणवत्ता प्लस टेट गुण जे आहेत, जे मेरिट असेल, टेटचं गुण असेल, आता याच्यामध्ये तुमचे जे काही क्वालिफिकेशन आहेत, हे सुद्धा मुलाखतीसाठी ग्राह्य धरलेले आहेत. 25-75 75% गुण हे टेटचे बरोबर आणि 25% गुणांचं विभाजन त्यांनी केलेलं आहे. इंटरव्ह्यूसाठी फक्त 10 मार्क ठेवलेले आहेत आणि बाकीचे जे काही 15 मार्क असतील हे तुम्ही अकॅडमिक क्वालिफिकेशन जे असेल तुमचं त्याला महत्व दिलेलं आहे आणि टेटच्या गुणांना 75% महत्व दिलेले हे फक्त मुलाखतीच्या राऊंडसाठी. कशासाठी? मुलाखतीच्या राऊंडसाठी. बरं मागील भरतीची माहिती जर पाहिलं खूप सारी छान माहिती 2017ला एवढे उमेदवारांची शिफारस झाली 9,000 कॅन्डिडेट त्या ठिकाणी जॉईन झाले. 2022 साली हा आकडा 23,000 असला तरी ऍक्च्युअली तेवढा नसेल कारण की गैरहजरपत्राचा आकडा खूप मोठा आहे. आपण म्हणूया तरी 15 ते 17,000 कॅन्डिडेट हजर झाले असतील. आत्ताच्या टेटमध्ये नक्कीच भरती पारदर्शक झाली. एका कॅन्डिडेटला संधी भेटली, तोच कॅन्डिडेट स्पर्धेमध्ये परत आला नाही, तर ही भरती सुद्धा खूप छान पद्धतीने होणार आहे. फक्त एकच कॅन्डिडेट फिरला नाही पाहिजे. बरोबर आणि माझं हात जोडून विनंती आहे, या 2017 आणि 22च्या प्रक्रियेमध्ये जे कॅन्डिडेट लागले आहेत, त्यांनी आहे त्या ठिकाणीच नोकरी करावी. बाकीच्यांना पण संधी द्या. बाकीच्यांना सुद्धा नोकऱ्या त्या ठिकाणी लागतील. तुम्ही एका ठिकाणी लागलेला आहात. तुम्हाला शासनाचं पेमेंट सुरू झालेलं आहे. पुढचे सुद्धा त्या ठिकाणी सुविधा तुम्हाला भेटणार आहेत. पण तुम्ही सतत भरतीचा पार्ट होऊ नका. बरं व्हायचंय पार्ट तुम्हाला, तर एकच जागा द्या. ज्या ठिकाणी तुम्हाला काम करायचं आहे. समजा तुमचा तालुका आहे, तुमचं गाव आहे. त्या गावामध्येच तुम्हाला काम करायचंय ना, तेवढी एकच शाळा द्या. तुम्ही भरमसाठ शाळा देऊ नका. बरोबर. तुमच्या अशा पद्धतीच्या कृतीमुळे जे काही कॅन्डिडेट लागू शकत आहेत,
ज्यांचं टीईटी आहे, सीटीटी आहे, ते विद्यार्थी त्या ठिकाणी लागत नाही. म्हणून आताच्या भरतीमध्ये विद्यार्थ्यांनी, जे काही शिक्षक बांधव आहेत, त्यांनी हे नक्की केलं पाहिजे. जायचं असेल ना तर प्रेफरन्स लॉक करा. नाहीतर अजिबात या भरतीच्या प्रक्रियेचा भाग होऊ नका. तुमच्यामुळे बाकीचे विद्यार्थी त्या ठिकाणी स्पर्धेपासून अलिप्त राहतात. त्यांना नोकरी लागण्याची संधी ही दुरावते. ओके. बरं, सेल्फ सर्टिफिकेशन, जाहिरात हे टप्प्याटप्प्याने येतात आणि 2-3 राउंड झाले पाहिजे. माझ्या मते 2-3 जर राउंड झाले तर ही भरती खूप छान पद्धतीने राबवली जाईल. बरोबर. 100 प्रेफरन्स बद्दल आपण बोललो. काळजी घ्यायची आहे. बरं, प्रेफरन्स कसे भरायचे याच्याबद्दलचा सेपरेट व्हिडिओ तयार केला जाईल आणि रोज याच्याबद्दल ऐकण्यासारखं असं काही नाही. एक प्रॉपर ऑथेंटिक माहिती असेल ना, तर आपल्या YouTube चॅनलच्या मार्फत मी टाकली जाईल. याच्यावर रोज असं बोलण्यासारखं काहीच नाहीये. स्वतःला डिस्टर्ब करून घेऊ नका. YouTubeवरचे इतर व्हिडिओ जे असतात, मी काही त्यांना म्हणत नाहीये, की रोजच टाकले पाहिजे. याच्यामध्ये काय नाही, सिस्टमॅटिक सगळं दिलं जातं. PDF येतात पोर्टलवरती. सगळ्या सूचना दिल्या जातात. त्या वाचायच्या. आपण शिक्षक आहोत. आपल्याला एक गोष्ट दोनदा सांगितली, एकदा सांगितलं तरी लक्षात येतं. बरोबर. सगळं सुटसुटीत आहे. कन्फ्यूज होण्याचं कुठेही कारण नाहीये. तुम्ही पोर्टलच्या याच्यावर प्रॉपर PDF येतात, सूचना येतात, कसं काय करायचं आहे, लॉक कसे करायचे आहेत, सगळं काय आहे. रोज याच्याबद्दल खूप काही बोलण्यासारखं काही नाही. थोडं पेशन्स ठेवा. बरोबर. पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. पुढील 2-3 महिन्यात प्रक्रिया पूर्णच होणार आहे. त्याच्यामध्ये असं काही दुमत नाहीये. पण रोजच त्याबद्दल पवित्र पोर्टलची प्रक्रिया कशी होणार, काय होणार, काही होणार नाही. तुम्ही अपडेटेड राहा. एक ठराविक चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रॉपर माहिती भेटली, मी म्हणतो एखादी सूचना आली की लगेच टाकून देईल मी तुम्हाला. तेवढी सूचनेचं अवलोकन करा. सजग आहात तुम्ही. आजच्या जमान्यामध्ये सगळी माहिती अवेलेबल आहे. जास्त कन्फ्यूज होण्याचं काही कारण नाहीये. आणि जर पवित्र पोर्टल शिक्षक भरतीची प्रक्रिया सक्रिय आहात, तर जे काही पात्र कॅन्डिडेट आहेत, रिक्त पदांच्या जाहिराती अपलोड झाल्या, बिंदूवाले तांत्रिक अडचणी दूर झाल्या, शिक्षण विभाग जे आहे भरतीला गती देऊ शकतं आणि पुढील काही आठवड्यात प्रेफरन्स आणि निवड प्रक्रिया, म्हणजे माझ्या मते प्रेफरन्ससाठी टॅब ओपन होऊ शकतो, पण तो माझ्या मते जुलै महिन्याच्या आसपास किंवा 15 जून ते 20 जूनच्या दरम्यान लेंदी प्रोसेस असते, एक लक्षात ठेवा. शिक्षक भरती प्रक्रिया ही खूप वेळखाऊ प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे खूप ॲग्रेसिव्हली रिॲक्ट होणं असं काही नाही. प्रॉपर त्या ठिकाणी खूप छान पोर्टल आहे. शिक्षक भरती ही खूप छान राबवली जात आहे. त्याच्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या मार्फत वेळोवेळी माहिती पुरवली जाईल. फक्त ऑथेंटिक माहिती पुरवली जाईल. रोज याच्यावरती व्हिडिओ जरी नाही पडला, माहिती जरी नसेल, पण प्रॉपर माहिती असेल. प्रॉपर मी म्हणतोय आत्ताचा मुद्दा हायलाइट करून ठेवा. मी काय म्हणतोय, उलटे प्रेफरन्स पाहिजे होते. 100 प्रेफरन्स हे त्या ठिकाणी विदाऊट साठी पाहिजे होते आणि विथ इंटरव्ह्यूला विदाऊट साठी 50 पाहिजे होते आणि विथ इंटरव्ह्यू मध्ये 100 पाहिजे होते. पण शिक्षण विभागाने हे उलट केलेलं आहे. ते अजूनही काही जणांच्या लक्षात येत नाहीये. आणि कशा पद्धतीने सिलेक्शन होईल आपलं, बरोबर आहे ना? तर त्याचे सुद्धा मी व्हिडिओ त्या ठिकाणी टाकेल, की तुम्हाला संधी कधी भेटणार आहे. तुमचा स्कोर असेल, मी टीईटी सीटीटी क्वालिफाय आहे, तुम्हाला जर गरज असेल तर त्या ठिकाणी कमेंटमध्ये सांगा. नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल. सीटीटी आणि टीईटीचे मार्गदर्शनपर व्हिडिओ सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती चालवणार आहोत. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट बॉक्समध्ये. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.